कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे, परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जो स्वतःची किंमत जाणतो त्याला जग कमी लेखत नाही. आत्मविश्वास वाढला की सर्व काही शक्य होतं. ध्यास हा यशाचा राजा ठरतो. श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत असे स्वामींचे संदेश ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे. चला तर मग सुरू करूया. माझं पाऊल थांबत नाही कारण त्याला दिशा माहीत आहे आणि आत्मविश्वास साथ देतो. आत्मविश्वास हा आवाज नसतो तर ती शांत ताकद असते जी तुम्हाला पुढे नेते. स्वतःवर गुंतवणूक कर, परतावा आयुष्यभर मिळतो. थांबणं विश्रांतीसाठी असतं, हार मानण्यासाठी नाही. संकट आली तरी मी हसतो कारण माझ्या हातात हास्याचा आत्मविश्वास असते जो भीतीत हरवतो. माझं मन शांत आहे पण त्यात वादळ आहे आत्मविश्वासाचं. इतरांना पटवण्याआधी स्वतःला पटव, जग आपोआप जुळतं. स्वतःची तुलना कालच्या स्वतःशी कर, उद्या उजळेल. मनात शंका असली तरी पावलांना ठामपणे असतो आणि तोच माझा आत्मविश्वास. संकट आले तरी डगमगत नाही कारण माझ्या छातीत धैर्याचं वादळ आहे आणि डोळ्यात यशाचं स्वप्न. दिसणं नाही, जाणवणं महत्त्वाचं. आत्मविश्वास हा आवाजात नसतो, तो शांतपणे उभा असतो जेव्हा सगळं डगमगतं. माझं अस्तित्वच पुरेसं आहे कारण त्यात आत्मविश्वास आहे जो कोणाचं मानत नाही. वेळ कठीण नसतो, सवयी कठीण असतात. त्या बदलल्या की वेळ बदलतो. मी स्वतःला कमी समजत नाही कारण माझ्या आत एक सूर्य आहे जो रोज उगवतो. जिंकायचं आहे हे ठरवल्यास जग थांबू शकत नाही. आत्मविश्वास उंचावला तर संकटही टिकू शकत नाही. जिद्दीचा ठरतो तेव्हाच विजय. कारण मौनही गर्जना करते कारण त्यात आत्मविश्वास असतो जो जगाला उत्तर देतो. खचलेल्या क्षणी मनात आशेची ठिणगी पेटव. आत्मविश्वासाने घडव आपलं नवं जग निर्माण कर. धैर्याच्या ज्वालनेत अंधार जातो. जे काही आहे त्यातून जे हवं ते घडव, हाच आत्मविश्वास. तुझ्या नजरेत जर ठामपणा असेल तर जग वागतं तुझ्यासमोर. आत्मविश्वास म्हणजे ती नजर जी यशाला ओळखते दुरून. शंका आवाज देतात, आत्मविश्वास शांतपणे कृती करतात. अडचणीही फक्त गुरुकिल्ली. आत्मविश्वास हा यशाची चावी. धैर्यानेच मिळते खरी जिंक. जर मनात धैर्याची ज्योत पेटली असेल तर आत्मविश्वासच त्या ज्वालेचे इंधन ठरतो. यशाला दरवाजा नसतो, जिद्दच दरवाजा बनते. प्रयत्नांना पर्याय नाही, बाकी सगळं बहाणे. शब्द कमी, कृती ठाम. आत्मविश्वास असतो तोच खरा नाम जो यशाला निमंत्रण देतो. प्रत्येक भीती तोडण्यासाठी लागतो एक पाऊल धाडसाचं. आत्मविश्वास बनतो तेव्हा प्रत्येक क्षण सोन्याचं. हार शब्दाला मिटवतो जीवनातून कायमचा. आरशात पाहून हसतोस का? कारण तिथे योद्धा दिसतोय ना. आत्मविश्वास म्हणजे आरशातलं तेज जे संकटांनाही घाबरत नाही. ध्येय स्पष्ट असेल तर अडथळेही नकाशा बनतात. छोट्या ठिणगीपासून होतं ज्वालामुखी. आत्मविश्वास धरला की जीवन होतं सुखी. मनाच्या शक्तीत दडलेला राम आहे. शब्द कमी पडले तरी चालेल, कृतीत आत्मविश्वास दिसलाच पाहिजे. यश हे आवाजाने नाही, धैर्याने गाजवायचं असतं. आत्मविश्वास ही मशाल आहे जी अंधारातही आपला मार्ग स्पष्ट दाखवते. मी यशाच्या मागे धावत नाही कारण यश माझ्या आत्मविश्वासा मागे आहे आणि तो कधीच थांबत नाही. नकार हा शेवट नसतो, तो दुसऱ्या मार्गाचा दिशादर्शक असतो. हार मानणं सोपं असतं पण लढणं हे वीराचं काम. आत्मविश्वासाच्या शस्त्रानं जिंकतो तो प्रत्येक रणांगण. मन बलवान असेल तर अशक्य असं शक्य काहीच नाही. आजचा तू प्रतिस्पर्धी, आजचा तू विजेता. थेंब थेंब सातत्य महासागरासारखं सामर्थ्य घडवते. प्रत्येक पराभव हे यशाचं बीज असतं. आत्मविश्वास पेरल्यानं विजयाचं फळ मिळतं. मनोबलाचं झाड नेहमी हसतं. दडपणातही जो पुढे जातो तोच खरा योद्धा असतो. मनाचा कणखरपणा हेच यशाचं गुपित आहे. माझ्या स्वप्नांवर हसणाऱ्यांना मी उत्तर दिलं नाही कारण मी उत्तर देतो कृतीने, शब्दांनी नाही. आज माझं यश त्यांचं मौन आहे.
अडथळ्यांना ओलांडणं म्हणजे प्रगती, थांबणं म्हणजे हार. चालत राहा, यश वाट पाहत आहे. माझ्या डोळ्यात भीती नव्हती, कारण माझ्या मनात विजेचा तडाखा होता. मी चाललो नसतो, मी धावत होतो. ज्यांनी मला कमी लेखलं त्यांच्यासमोरच मी उभा राहिलो. माझं यश म्हणजे त्यांचं उत्तर. अडचणी म्हणजे अडथळे नसतात, त्या म्हणजे यशाच्या दाराची पहिली पायरी असतात. संघर्षामुळे आलेली जखम ही पराभवाची खून नसते, ती जिद्दीची पदक असतात. इतिहास जिंकण्यापूर्ण नसतो, संघर्षही इतिहासात नोंद घेतो. दम असेल तरच पराजयही शिकवतो, जीवनाचा धडा. अडथळे हे थांबायला नसतात, ते आपल्याला नवे मार्ग दाखवतात. प्रत्येक पडण्यात पुढे जाण्याची ताकद दडलेली असते. गोंधळातही मार्ग शोधणं हेच खरे धैर्य. अडचणी येतात पण थांबणं नाही. संघर्ष केल्याशिवाय व्यक्तीला स्वतःची ताकद कधीच कळत नाही. अवघड वाटा घाम मागतात, पण शेवटी त्या यशाची गोडी देतात, जी सोपी मार्गावर कधीच मिळत नाही. माझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह होतं, पण मी उत्तर बनलो. आज माझं नाव म्हणजे प्रेरणा. संयम फाटला तर शब्द अंगार झाले, कारण मी सहन करतो पण विसरतो नाही. माझं मौन म्हणजे पुढचं वादळ. माझा वाटा अडवण्यात वेळ घालवला त्यांनी, पण मी वाटा नव्हे दिशा बदललो. माझं ध्येय थांबत नाही. संघर्ष म्हणजे दुःख नाही, तो तर बदलाची सुरुवात असतो. ज्यांनी संघर्ष स्वीकारला त्याच्यासमोर जग नतमस्तक होतं. पाय घसरला तर दुखतं, मन घसरलं तर उभं राहणं अवघड होतं, पण तेच खऱ्या ताकदीचं बीज असतं. माझ्या रक्तात संघर्ष आहे, माझ्या श्वासात क्रांती आहे. मी जन्मलो नाही, मी घडवलो गेलोय. जो पडलो तोच उठायला शिकलो, जो हारतो तोच जिंकायची जिद्द धरतो, आणि जो टिकतो तोच दंतकथा बनतो. वेदना सहन करणे म्हणजे ताकद. वेदना एक शिकवण असते, ती स्वीकारली की यश जवळ येते. काचेतल्या तडी सुंदर दिसत नाहीत, पण त्यातून प्रकाश आत जातो. आयुष्यही असंच तुटून घडतं. थोडं थकतोस पण थांबत नाही, ही तुझी खरी ओळख आहे. प्रयत्न चालू ठेव. थकवा हा शेवट नाही, तो फक्त थांबून श्वास घेण्याची खूण असते आणि पुन्हा धावायला शक्ती देतो. आपला प्रयत्न होणार यशस्वी, नशीब नाही तर निर्धार पाहतो. संघर्षातच मिळतो आपल्या सामर्थ्याचा शोध नावात. जगण्याची धडा पुस्तकातून नाही मिळत, ते संकटातून मिळतात, आणि त्याच शहाणपणा कधीही विसरला जात नाही. जखमा लपवल्या तरी त्या भरतात, आणि प्रत्येक जखमीचा डाग आयुष्यातलं वेगळं सौंदर्य देतो. माझ्या चुका मला तोडत नाहीत, त्या मला घडवतात. मी शिकतोय आणि शिकवतोय. कठीण प्रसंग हे जीवनाचे गुरु असतात. हेच आपल्या परिपक्व बनवतात आणि स्वप्नांचा अर्थ शिकवतात. संघर्ष म्हणजे संकट नव्हे, ते तर उभं राहण्याची, उंच जाण्याची संधी आहे. कधी वाट अंधारलेली असते, पण आशेचा दिवा चालत राहतो. जीवनात पडणं चूक नाही, पण उठून पुन्हा संघर्ष करणं हीच खरी जिद्द आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा. मी आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ आणत असते. आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.